नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे इन्फो मराठी 24 या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी प्रायव्हेट सेक्टरमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी आज घेऊन आलेलो आहे। बातमी आहे प्रायव्हेट सेक्टर कर्मचाऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी। महाविकास आघाडीचे खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी सर्वात मोठे आश्वासन। प्रायव्हेट सेक्टर कर्मचाऱ्यांना मिळाला सर्वात मोठा दिलासा। मित्रांनो, काय आहे या बातमीमध्ये नक्की बघूया, पण त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ जर कामाचा आणि महत्त्वाचा वाटला तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। मित्रांनो, शेतकरी महिलांबरोबरच बेरोजगारांसाठी अनेक पक्षांच्या जाहीरनाम्यामध्ये विशेष तरतुदीचा समावेश दिसून येत आहे। मात्र महाविकास आघाडीने त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी सर्वात मोठे आश्वासन दिले आहे। कोरोनानंतरच्या काळात घरून काम करणाऱ्यास प्राधान्य देताना अनेक खाजगी कर्मचाऱ्यांना वेठीस धरलं जातं। कर्मचाऱ्यांनी 24 तास उपलब्ध असण्याची अपेक्षा आता कंपन्यांकडून केली जाते। वर्क फ्रॉम होममुळे वर्किंग अवर्सची संकल्पना जशी काही कालबाह्य झाली आहे। आता कोरोनानंतर कार्यालय पुन्हा सुरू झाली असून ऑफिसला जाऊन काम करत असले तरी 24 तास कर्मचारी उपलब्ध हवेत अशी अनेक कंपन्यांची मागणी असते। मात्र यापासून कर्मचाऱ्यांची सुटका करण्यासाठी नवीन धोरण राबवलं जाईल असं महाविकास आघाडीने आपल्या जाहीरनाम्यात म्हटलं आहे। मित्रांनो, बघूया नेमकं हे धोरण काय आहे। महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्यामध्ये राईट टू डिस्कनेक्टचा सविस्तर उल्लेख आहे। राईट टू डिस्कनेक्ट म्हणजेच कामाच्या तासानंतर कर्मचाऱ्यांना ऑफिस संदर्भातील मेल, मेसेज किंवा कॉलला प्रतिसाद न देण्याचे अधिकार देणे। ऑफिस अवर्स नंतर ऑफिस संदर्भात काम नाकारण्याचा अधिकार राईट टू डिस्कनेक्ट अंतर्गत कर्मचाऱ्यांना मिळतो। ऑफिस अवर्स नंतर काम नाकारल्यानंतरही कंपन्यांना कर्मचाऱ्यांवर कारवाई करता येणार नाही। हे धोरण अनेक कर्मचाऱ्यांना दिलासा देणारं ठरू शकतं। सध्या कामाच्या नावाखाली अनेक कंपन्या कर्मचाऱ्यांच्या खाजगी वेळेतही त्यांना डिजिटल माध्यमातून कामाला लावतात। कधी मेलचा रिप्लाय करणे किंवा ऑनलाईन मीटिंग अटेंड करणे यासारखी अलिखित बंधन कामाच्या तासानंतरही घातली जातात। त्यामुळे कर्मचाऱ्यांना खाजगी आयुष्यात घरच्यांना, कुटुंबियांना वेळ देता येत नाही अशी तक्रार ऐकायला मिळते। या सर्वावर राईट टू डिस्कनेक्टच्या माध्यमातून सर्वांना सोयीस्कर असा उपाय काढता येणार आहे। राईट टू डिस्कनेक्टबद्दल महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्यात नेमकं काय म्हटलं आहे बघूया। डिजिटल कार्यसंस्कृतीमुळे कामाची वेळ, ठिकाण या गोष्टी अर्थहीन ठरत आहेत। 24 तास कर्मचारी उपलब्ध होऊ शकतो, यामुळे कामाच्या वेळेव्यतिरिक्तही त्याचे श्रम वापरले जातात। याचा परिणाम त्यांच्या आरोग्यावर होतो, तसेच कौटुंबिक स्वास्थ्यही धोक्यात येते। हा ताण कमी करण्यासाठी कामाच्या वेळेव्यतिरिक्त कर्मचाऱ्याला मेल, मेसेजेस याला उत्तर देणे बंधनकारक नसेल। त्याची ही कृती बेजबाबदारपणाची आणि शिस्तबंधाचीही ठरणार नाही। यासाठी राईट टू डिस्कनेक्ट या धोरणाची आवश्यकता आहे। मानवी हक्काच्या दृष्टीने असे धोरण देशात सर्वप्रथम राबवणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य असेल, असा राईट टू डिस्कनेक्ट संदर्भातील उल्लेख महाविकास आघाडीच्या 48 पानी जाहीरनाम्यातील 33व्या पानावर आहे। ऑस्ट्रेलियामध्ये लागू झालाय हा कायदा। मित्रांनो, ऑस्ट्रेलियामध्ये काही महिन्यापूर्वीच राईट टू डिस्कनेक्ट कायदा लागू झाला असून आता कर्मचाऱ्यांना वर्किंग अवर्स नंतर कॉल करणे, मेसेज करणे कंपन्यांना महागात पडू लागला आहे। कंपन्यांना कर्मचाऱ्यांना ऑफिस अवर्स नंतर काम सांगता येणार नाही। तसेच असं केलं तर त्यांच्या विरोधात थेट कोर्टात जाण्याचा हक्क कर्मचाऱ्यांना देण्यात आला आहे। तर मित्रांनो, कशी वाटली ही कामाची आणि महत्त्वाची बातमी? जर बातमी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।